धनंजय देशमुख आज केसमध्ये एसआयटी प्रमुख बसवराज तेलींना भेटणार। चर्चेनंतर सामूहिक आत्मदहन आंदोलनाबाबत पुढील निर्णय। वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी आज संपणार। 13 दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीनंतर कराडला आज केस कोर्टात हजर करणार। संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी नवी एसआयटी आयपीएस डॉक्टर बसवराज तेलींच्या नेतृत्वातच नवी टीम। आधीच्या एसआयटीवरती देशमुख कुटुंबियांनी घेतला होता आक्षेप। बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवण्याच्या हालचाली। शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव। सिल्लोड विधानसभा निवडणूक यापुढे लढणार नाही, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा। आगामी नगर परिषद निवडणूक ही शेवटची, सिल्लोडकरांना भावनिक साद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपत शौर्यभूमीला भेट देणार। मराठा सैन्याच्या शौर्याला करणार वंदन। आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी आजपासून विद्यार्थ्यांची नोंदणी। राज्यभरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये तब्बल 1 लाख आरटीई प्रवेश क्षमता। 27 जानेवारीपर्यंत नोंदणीची मुदत। शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। तर कोल्हापुरातनं शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही, हसन मुश्रीफांकडनं नकार घंटा कायम। राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ। सरसंघचालक भागवतांचं प्रतिपादन। पौष शुक्ल द्वादशी ही प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी करण्याचं आवाहन। महाकुंभमेळ्यामध्ये आज साधू महंतांचं पहिलं शाही स्नान। पेशवाई प्रथेनंतर साधू महंतांच्या 13 आखाड्यांचा क्रम। जीवघेण्या नायलॉन मांजापासून बचाव करण्यासाठी दुचाकीस्वारांना सेफ्टी वायरचं कवच। सामाजिक संस्थांच्या मदतीने नागपूर पोलिसांचा अनोखा उपक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।